सर क्या कहना चाहेंगे आज लवजी शक्ति सेना यानंतर सन्माननीय विजयकुमार सूर्यवंशी साहेब जे लेखक आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। महाराष्ट्र का नाम अभिमान और शान से लिया जाता है। सभी राज्यों का अपना अपना महत्व है, सभी राज्यों की अपनी, लेकिन महाराष्ट्र देश में नहीं दुनिया में प्रसिद्ध राज्य है और महाराष्ट्र अखंड रहे। इसके लिए साहित्य के सम्राट अण्णा भाऊ साठे ने उस समय बहुत बड़ी लड़ाई लड़ी और आज हम संयुक्त सर्वांना जयलवजी करतो। साहेब इथं आहेत, साहेब गेल्यानंतर आपण बोलूया साहेबांना घेऊन। योगदान केवल उतना नहीं तो वो साहित्यकार के साथ साथ एक समाज सुधारक थे, दलितों के लिए, शोषित के लिए, पीड़ित के लिए लड़ने वाले व्यक्ति थे। राजनीति में भी उनका अपना योगदान था और साथ ही साथ गरीब कामगार हो, अन्य हो, जहाँ लड़ाई लड़ने की बात हो वो हमेशा आगे रहते थे। आज उनकी 106वीं जयंती का आयोजन किया गया है। इस अवसर पर हम सब यहाँ पे उपस्थित थे, उनका अभिवादन किया और आज मैं सभी को यही कहूँगा कि जिन जिन लोगों का इस महाराष्ट्र बनाने में योगदान है उनके बारे में स्मरण करना चाहिए। उसमें अण्णा भाऊ साठे का नाम ये सबसे पहले आया। मीरा भाईंदर में ये लोग अण्णा भाऊ साठे के समाज से ज़्यादा लोग हैं और ये लोगों की मांगे है कि उनका एक पुतला या उनके नाम से नामकरण हो जाए। तो इसके लिए आप क्या कहते हैं, जब व्यक्ति किसी भी राज्य में या देश में एक सार्वजनिक काम करता है तो वो किसी समाज का नहीं होता है। अण्णा भाऊ साठे ये पूरे राज्य के थे, देश के थे और उनके नामकरण के अंदर अगर हम अपना निमित्त बने तो ये हमारे लिए भी सौभाग्य की बात है। यहाँ में बड़ी संख्या में उन्हें मानने वाला वर्ग है। उनकी इच्छा है कि नामकरण हो। या बाजू में हमारी नई इमारत बन रही है, उसका नामकरण हम अवश्य साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे के नाम से ही देंगे। धन्यवाद। लवजी शक्ती सेनेचं आपण मनापासून स्वागत करू आणि महापुरुषाचं पण सर्व महापुरुषांना आपण विनम्र अभिवादन करून दोन शब्दांनी बोलतो। तर मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता हे पहिल्यापासून डॅशिंग मानले जातात आणि ते निर्णय घेतात, ते निर्णय ते झडपा घेतात। म्हणजे त्यांचा निर्णय जो असतो तो ठाम असतो, जे बोलले ते करतात। ठीक आहे, आमची मागणी तर नगरपालिकेत जाऊन येऊन म्हणजे भरपूर महापौर आमदार खासदार मंत्री यापर्यंत मागणी केलेली आहे असे की बाबा आमच्या ह्या भाईंदर वेस्टला पश्चिममध्ये की बाबा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं चौक नाही, एक तर आम्हाला समाज मंदिर नाही, एक तर सभागृह नाही। ही जयंतीची एवढी अवस्था होते। मीरा भाईंदरमध्ये जर पाऊस जर पडला तर आता मेहता साहेबाची एवढी अवस्था झाली, येता बघितलं तर पाऊस होता, त्याच्यामध्ये आम्ही स्वागत केलं। आमच्या समाजाची एक दैना अवस्था जर बघायला गेलं तर तुम्ही दिसते की बाबा की समाजाला एक आम्हाला कुठेतरी स्थान असावा, की एक आम्हाला एक समाज मंदिर असावा, की बाबा ह्या समाजाला कुठेतरी बसून कार्यक्रम साजरा करता आला पाहिजे। ही आमची मेहता साहेबाकडे आणि प्रताप सरनाकडे ही मागणी आमची हमेशा म्हणजे लावून झालेली 5 वर्षापासून ही मागणी चालूच आहे। आम्हाला लवजी शक्ती सेनेचे जेवढे कार्यकर्ते मुंबईपासून जेवढे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे कचबे साहेब असतील, आमचे वरी मंत्रालयापासून आमचं जे पाठपुरावा चालू आहे त्या अनुषंगाने जर आमदार साहेबांना जर आमची तेवढी मागणी पूर्ण केली तर आम्ही त्यांचं मनापासून स्वागतच करतो। पण तरी पण आमचं त्यांना एक सांगण्याची विनंती आहे माझ्यावाली ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून की बाबा ह्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठ्यांची किंवा दलित समाजाची एक दुबळी अवस्था असल्यामुळं की बाबा आम्हाला इथं बसाय उठायला मिटिंगला उठाय बसायला किंवा कुठलाही कार्यक्रम छोटा मोठा आमच्या समाजाचा कुठला कार्यक्रम असेल, लग्न असेल किंवा काय असेल, दुबळी अवस्था असता आम्ही कुठं हॉल तर बुक करू शकत नाही, आमची परिस्थिती तेवढी खराब असते। त्या कारणानं आम्हाला एक समाज मंदिर देण्यात यावे हे असे माझ्या प्रताप साहेबांना किंवा आमदारला करतात मेहता साहेबांना किंवा मेहता साहेबांना ही माझी विनंती आहे। आता तुम्हाला आमदार साहेबांनी आश्वासन देऊन गेले, त्या आश्वासनावरती तुमचं काय म्हणणं? आश्वासन दिलं हे मी मान्य करतो, हे नाव जाईल, हे इमारतीला नाव जाईल, पण आमची बसायची व्यवस्था अशी व्हावा की आम्हाला एक समाज मंदिर असावा। आम्ही उभय व अशी एक हे केलेलं आहे की बाबा स्मारक असावा, म्हणजे हे असावं, पण तेवढं तर नसलं तरी चालेल, पण एक समाज मंदिर असावा की आम्ही तिथं जाऊन एक कार्यक्रम साजरा करू। आणि अण्णा भाऊ साठे जयंती हे पावसामध्ये येते, ऑगस्ट महिना हा पावसाचा असतो, त्या कारणाने आमच्या समाजाला बसाय उठायला तकलीफ होते। आता बघा आमदार साहेब आले, पाऊस आला, फटाक्याबरोबर वाढले नाही, त्यांचं स्वागत बरोबर झालं नाही। तसंच बघा आमच्या समाजाची किती अवस्था झाली, मंडपात पाणी घुसलं। तसं जर पाऊस नसला तर ठीक आहे, पण पाऊस आला तर ऑगस्ट महिन्याचा पाऊस असू पकडूनच चला। त्या कारणानं आम्हाला एक समाज मंदिर देण्यात यावं आणि एक चौकाला नाव असावं आणि एक आमचा एक पुतळा असावा, ही समाजाची मागणी। आणि भाईंदर बेट पश्चिम काशीमीरा घोडबंदर मीरा भाईंदर म्हणजे जर बघायला गेलं तर सकल माता समाज भरपूर आहे। तर त्या संघाने आमची मागणीला
साहेबांना मान द्यावे. आम्ही आमदार साहेबाचं मनापासून आभार मानतो आणि डॅशिंग आमदार हे म्हणून त्यांचं नाव मीरा भाईंदरमध्ये गाजतं. हे पण त्यांना आम्ही हेच करतो की लवचिक शक्ती सेनेकडून सर्व मान सन्मान त्यांना दिला जाईल. आणि इथून पुढे आमचं जर काम झालं तर मनापासून त्यांचं अनेक आम्ही उचलून धरू की बाबा चला आमच्या साहेबांना काम केलं, त्या हिशोबानं अनेक साहेबांना आम्ही डोक्यावर घेऊन हे करू, त्यांचं स्वागत करू. ही माझी आमदार साहेबाला रणजिता साहेबाला कळकळीची विनंती आहे. आणि ह्या राज्याचे पालकमंत्री धाराशिवचे आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे यांना बी माझं हात जोडून नम्र विनंती आहे की आमच्या समाजाकडे त्यांना लक्ष द्यावे आणि समाज मंदिर आणि पुतळा आणि म्हणजे समाजाचे कुठलेही कार्यक्रम असेल त्याच्याकडे मनपूर्वक लक्ष द्यावे, ही माझी हात जोडून त्यांना नम्र विनंती आहे. साहेब काय सांगाल आज या कार्यक्रमाबद्दल आणि आज आमदार नरेंद्र मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील पण आलेले आहेत, ते काय आश्वासन तुम्हाला दिलेले आहे? साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे 106वी जयंती या मीरा भाईंदर या शहरामध्ये लवजी शक्ती सेनेचे ठाणा जिल्हाध्यक्ष सुखदेवभाऊ कांबळे व उपाध्यक्ष महेशभाऊ खलसे यांच्या माध्यमातून साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केलेली आहे. त्या निमित्तानं मीरा भाईंदरचे आमदार कार्यसम्राट नरेंद्र मेहता साहेब या कार्यक्रमाला उपस्थित होऊन आणि समाज बांधवाला अण्णाभाऊ साठेचं सभागृह असो, आपला चौक असो, या अण्णाभाऊचं नाव देण्याचं आश्वासन देऊन गेले आम्हाला. ठीक आहे.